नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण आता ज्ञानेश्वरी अध्याय 2 310 ते 314 अवघ्या 5 ओव्यांच्या सहवासात जातोय. ह्याच्या आधीच्या ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी जी साधक मंडळी इंद्रियांना आवरून विषयांचा त्याग करून परमेश्वराच्या चरणी आपलं मन लावतात, त्यांना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे जिभेवरचा ताबा, वाचा अर्थात बोलण्याच्या दृष्टीने आणि खाण्यापिण्याच्या दृष्टीने तो ताबा, तो संयम ठेवणं किती आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे, ह्याविषयी सांगितलं आहे. मागच्या ओव्यांच्या शेवटी माऊलींची एक ओवी आहे, तई शरीरभाव नासती इंद्रिये विषय विसरती. शरीरभाव अर्थात देहबुद्धी नाहीशी होते, मावळून जायला लागते आणि इंद्रियांना सुद्धा विषयांचा विसर पडत जातो. विषयांमागे धावण्याची हाव त्यांची कमी होत जाते. तई तेव्हा, जै जेव्हा, सोहम भाव प्रतिती प्रगट होय अर्थात ज्या प्रकारे क्रमाक्रमाने साधकाच्या मनामध्ये सोहम, मी सुद्धा आत्मस्वरूपच आहे, ते आत्मस्वरूपच मी आहे, मी म्हणजे देह नाही, इंद्रिय नाही, विषय नाही, विचार नाही, मन नाही, बुद्धी नाही, तर ह्याच्या पलीकडे असलेलं आत्मस्वरूप मी आहे. हा बोध जै जसजसा मनामध्ये प्रगट होत जातो तसा शरीरभाव नाहीसा व्हायला लागतो. पण माऊली तोपर्यंत अभ्यास करणं आवश्यक आहे बरं. तेच ज्ञानोबाराय 310व्या ओवीत सांगतायत, येरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, जे जे राहटताती जतना निरंतर. ह्या इंद्रियांचं, विषयांचं बळकटपण एवढं आहे की या इंद्रियांचा निग्रह कोणत्याही साधनाने साधत नाही. ही इंद्रिय एवढ्या सहजासहजी साधकाच्या स्वाधीन होत नाही. साधक इंद्रियांना आवरण्याचा अहर्निश सतत प्रयत्न करत असतो. तो प्रयत्न करताना साधक काय करतो तर जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनिया हाती, तेही कीजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. ज्ञानोबारायांनी खूप सुंदर रीतीने सांगितलंय आणि अत्यंत प्रॅक्टिकल गोष्ट, प्रत्यक्षात घडणारी गोष्ट, साधकांचा जो अनुभव आहे तेच ज्ञानोबाराय सांगतायत. माऊली हो, आपण सर्व साधक मंडळी निष्ठेने, श्रद्धेने परमेश्वराच्या ठिकाणी आपलं मन, आपली बुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास, उपासना, साधनांची उपाययोजना करत असतो. यमनियमांची ताटी, यमनियमांचं कुंपण वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला घालतो आणि मनाला एक प्रकारे आपण मुठीमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो की ते चुकून इकडं तिकडं पळू नये. नामस्मरणापाशी, उपासनेपाशी, परमेश्वराच्या चरणापाशी ते राहावं. परंतु ज्या ज्या साधनेचा उपयोग करून आपण मनाला असं बांधण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानोबाराय म्हणतात तेवढ्याच प्रमाणात ती विवसी म्हणजे विषयांमध्ये आकर्षण करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती तेवढ्याच जास्त प्रमाणात साधकाला स्वतःकडे खेचते. विषयांमध्ये एक आकर्षण शक्ती आहे, ती शक्ती साधकाच्या मनाला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते.
देखे विषय हे तैसे, पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळीती स्पर्शे इंद्रियांचे. माऊलींनी इथे रुद्धिसिद्धी म्हटलेलं आहे. योग मार्गामध्ये, साधनेच्या मार्गामध्ये, उपासनेच्या मार्गामध्ये अखंड सातत्याने उपासना घडली की साधकाच्या ठिकाणी काही शक्ती जागृत होतात. साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर खरोखरच आपण सुद्धा निष्ठेने, श्रद्धेने एखादी गोष्ट सातत्याने करतो, आपल्यालाही त्याचं फळ मिळतं. ते फळ वेगवेगळ्या प्रकारे मिळतं, परंतु ते जे फळ मिळतं त्या फळामध्ये आकर्षण शक्ती आहे. ती शक्ती आपल्याला शेवटी त्या फळाकडे ओढते. आपल्याला प्राप्त झालेलं सुख, आपल्याला प्राप्त झालेली संपत्ती, सौख्य, आनंद याने मन सुखावतं आणि त्या विषयातून प्राप्त झालेल्या सुखाकडे अर्थात त्या विषयाकडेच वारंवार धावायला लागतं. माऊली इथे आपल्याला सावध करण्याची भूमिका घेतायत आणि म्हणतायत, तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. ज्ञानोबा राय इंद्रियांच्या बळकटपणाविषयी सांगतायत. आणि हे बळकटपण कसं आहे तर इंद्रिय आणि विषय यांची गहिरी दोस्ती आहे, एकदम जवळचं नातं आहे. इंद्रियांची भूक भागवण्याचं कार्य विषयांकडून घडतं आणि इंद्रियांना आपल्याकडे खेचण्याचं काम विषयांकडून घडतं. जेव्हा इंद्रिय आणि विषय एकमेकांच्या जवळ यायला लागतात त्यावेळी त्यांच्या कात्रीत मन सापडतं. एक प्रकारे त्या मनाचा इंद्रिय आणि विषयांमध्ये सँडविचच होतो म्हणा ना. ज्या मनाला आपण मुठीत धरून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परमेश्वराच्या चरणी लावण्याचा प्रयत्न करतोय, ते मन त्या कात्रीत सापडतं. ज्या क्षणी इंद्रियांचा विषयाला स्पर्श झाला, ज्या क्षणी इंद्रियांचा विषयाला स्पर्श झाला, ज्या क्षणी विषयांचा इंद्रियांना स्पर्श झाला, आपण हे मुठीत धरून ठेवलेलं मन आपल्या हातातून सुटतं आणि इंद्रिय आणि विषयांच्या कात्रीत सापडतं. आणि मग त्या मनाकडून अभ्यास घडत नाही, ते अडून बसतं. त्याला वारंवार त्या विषयाचं जे सुख अनुभवलंय त्याचीच आठवण होत राहते आणि त्याच्या मागेच पळण्याचा ते प्रयत्न करत राहतं. आणि त्याला कितीही परत परत बोलवा, अभ्यासासाठी बसवा, ते अभ्यासासाठी, साधनेसाठी, नामस्मरणासाठी बसायला तयार होत नाही. असा हा आपल्या साधकांचा अनुभव असतो. इतका मनावरती इंद्रियांचा जबरदस्त पगडा आहे. अर्थात आपल्या माऊली, आपले ज्ञानोबा राय आपल्याला ह्या दृष्टीने मार्गदर्शन करणारच आहेत. पण हे इंद्रियांचं, विषयाचं, मनाचं कसं कार्य चालतं याविषयी ते थोडीशी आपल्याला भूमिका सांगतायत, उघडपणे सांगतायत. आपण हे लक्षात ठेवणं जरूर आहे बरं माऊली. पुढे मार्गदर्शन ज्ञानोबा राय आपल्याला करतीलच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.